हां टाटा. नमस्कार रामराम मंडळी. आता आजच्या दिवसाला सुरुवात करूया मी तुषार आणि आपल्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर फायनली आईला सोबत घेऊन निघालो, कारण आईला सोडायचं वरती शेतामध्ये होतं, कारण परवा लाकडं पडलेली ती सगळी लावायची होती. वरती संतोष पण आला आपला आणि आपण निघालो खंडाळ्याच्या दिशेने. थंडी कमी होती आणि आज गरमीचा चटकासुद्धा बसणार होता. खंडाळ्यामध्ये पोहोचलो. खंडाळ्यामधली ऑर्डर वगैरे थोडी झाली होती काढून. त्याच्यानंतर आता म्हटलं जयगडला जाऊया आणि बऱ्यापैकी मार्केट आता तेजीमध्ये येणार होतं. आणि अशा प्रकारे आत्ता आहे ना थंडी तर गायब झाले. मस्त एक उन्हाचा तडका सुरुवात होईल. बघूया 4-5 दिवसांनी पुन्हा थंडी सुरू होते काय. नंतर डायरेक्ट आलो जयगडमध्ये. जयगडमध्ये काय सध्या पर्यटक कमी असल्यामुळे थोडीशी शांतता होती जयगडमध्ये. दुपारी मामाकडे आलो, जेवण वगैरे झालं साधारण 1:30च्या दरम्यान. मामांना टाटा बाय बाय केलं आणि डायरेक्ट पोहोचलो आपण जाका. म्हणजे आत्ता आहे मी जाका देवीत. आता बऱ्यापैकी गर्दी आहे मार्केटला आज. तर जाऊया आपण ऑर्डरला. मार्केटवरून आता आलो आणि आपला नेहमीचा स्टॉप असतो तो आपला शिवकृपा चायनीज सेंटर आणि बापूंची चहा. आता मस्तपैकी बापूंच्या इथली गुळाची चहा पिणार आणि पुढे मार्गस्थ होणार. फायनली आपला गुळाचा चहा आलेला आहे. हा बघा मस्तपैकी गरमागरम असा गुळाचा चहा. आता याची टेस्ट घेऊया आणि तुम्हाला सांगूया. संतोष पितोय. संतोष कशी टेस्ट आहे सांग गुळाच्या चहाची? गुळाची फिलिंग येते है ना, तशीच आहे. एक नंबर चहा आहे. आणि आपल्या हायवेच्या शेजारीच आहे ना आड आहे, खूप जुनी आहे. साधारण पांडवकालीन असेल अशी फार जुनी आहे. एकदम हायवेच्या साईडला भरपूर दिवस दाखवायची होती. शेवटी आज तो मुहूर्त आला. तर आता बघा घरी आल्यावरती आहे ना थोडासा आपल्याला विधीसोबत पण खेळायला लागतं है ना विधू, कारण आजचा घरी आल्यावर थोडंसं विधीसोबत मज्जा सुद्धा करायला लागते आम्हाला. चला आता जाऊया. आता कुठे जाऊया? फिरायला जाऊया का विधू आज? बबी दे, चल बबी दे. आणि आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढ्या रात्री कुठं जातो. साधारण 8:30 वाजले होते. जात होतो करबुडा फाट्यावरती, कारण आपला मित्र भेटायला येणार होता रत्नागिरीतून. फायनली प्रथमेश आला. मस्तपैकी बाळूमामा हॉटेलमध्ये दोघांनी जेवण वगैरे केलं आपण. तर फायनली आपला मित्र प्रथमेश भेटायला आला होता रत्नागिरीतून. त्याच्यासाठी आत्ता भेटणं वगैरे झालं आणि मस्तपैकी आपलं जेवणसुद्धा झालं. तर म्हणजे आता व्हिडिओ इथेच संपते. जर का व्हिडिओ आवडले असेल नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.